दुःखहारी तुम्हा दीन दत्त मला कोण तारी नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णु माया नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धी दे आराधे मोरेश्वरा दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायक गज मुखा भक्ता बहुत अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला पुन्हा तिथे एका तयाच्या नामे चुके जन्म ठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ मस्तक हे पाया चिंतिता जयासी भक्ती मुक्ती कामाने दासी तो पंढरीचा राणा उसासाच वाटला जना वैकुंठासी जावे का म्हणे ज्याच्या उसासाचा वाटला जणा विठ्ठल Thank you.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे टाका भीमाशंकर भगवंताच्या प्रांगणामध्ये सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी आयोजक मंडळी बाल वारकरी तरुण वारकरी वृद्ध वारकरी सर्वांच्या प्रेमापोटी भगवंताच्या आज्ञेपोटी संतांच्या कृपेपोटी गावकरींच्या सहकार्यापोटी चालत असलेल्या नाम यज्ञ या नाम यज्ञामधील आजचे 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व थोर वडीलधारी अधिकारी ज्ञानदान गुणदान श्रमदान करणारे सर्व संत या सर्वांच्या सानिध्यातून ही 5व्या दिवसाची सेवा श्रीमद भागवत कथेचं व्यासपीठ माझ्याकडे देण्यात आलं। सगळ्यांची नावं मला माहिती नाही, दादा असतील, अण्णा असतील, लाडूजी असतील, गोवर्धन महाराज असतील, नाना असतील, आप्पा असतील, पुजारी असतील, बापूराव असतील, बापू असतील, सगळ्यांची नावं मला माहिती नाही। या सर्वांच्या चरणविंदावर सगळी वडीलधारी वयानं तपानं ज्ञानानं माझ्यापेक्षा विद्वान श्रेष्ठ मंडळी आहे, पण या सर्वांच्या सानिध्यामध्ये 2 वर्ष झाले मला भागवत कथा करण्याची संधी प्राप्त झाली। भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतान पायी। आमचं भाग्य ज्यावेळेस उदयाला येतं साधू संतांची भेट होती, सामान्य मानवाच्या अंतःकरणामध्ये जागा करण्याची प्राप्ती निर्माण होते, त्या दिवशी समजायचं आमच्या भाग्याचा उदय झाला। आम्हाला संत भेट होत नसेल तर आम्हाला देवाची भेट होत नाही, त्या दिवशी समजायचं आमच्या अधोगतीला सुरुवात झाली। या ठिकाणी परिसरातून आलेली सर्व गुणवान मुनिजन मंडळी, तावशी असेल, संक्राळ असेल, काजळा असेल, परत गुळखेडा आहे, तुंगी आहे, वरवडा आहे, बेलकुंड आहे, शिंदाळा आहे, परिसरातून सगळीच लहान थोर मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे। कथेलाही बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आमच्या महाराजाच्या संस्थेवरील लहान लहान विद्यार्थी या ठिकाणी टाळ घेऊन विराजमान आहेत। महाराज सुंदर गोड असा मृदंग वाजवतात, त्या मृदंगापेक्षा महाराजाचा स्वभाव गोड आहे, त्याच्यासाठी हसत कला प्रगट करणं हा माणसाचा गुणधर्म आहे, लक्षात ठेवा। कला आपण प्रत्येक जण प्रगट करतो, पण हसत कला साध्य साधन हे माणसाचा गुणधर्म आहे, बरोबर आहे। म्हणून आपण जीवनभर जन्मभर आयुष्यभर त्या भगवंताची सेवा करण्यासाठी आम्ही निघालोय, पण आम्हाला त्या देवाची सेवा कशी करावा हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। आम्ही देवाची सेवा करीत असताना काया वाचा मने झाला विष्णुदास, आम्ही कायेनं वाचनाने मनाने विष्णुदास झालं पाहिजे, पण आमची काया देवाकडे जात नाही, आमची वाचा देवापाशी थांबत नाही, मन देवापाशी लागत नाही। तरी म्हणतो त्याचे गुणगान गात आयुष्य खर्च केलं, त्याचे पोवाडे गात आयुष्याची राख रांगोळी केली। अहो त्याचे जर पोवाडी त्याचे जर गुणगान गायलं तर आमच्या आयुष्याची राख रांगोळी कधीच होत नाही, मला ती आयुष्याची लागी होती। मिळाला भगवंताच्या जवळ गेलं तुका म्हणे, जवळी आले उभे केले समचरण। देवाच्या जवळ गेले की आमची राख होत नाही, आमची लागी होते, आणि देवापासून दूर झालं तर आमची राख झाल्याशिवाय बीज भाजणी केलेला बीज भाजणी Thank you.
देवाची लाही होते. आणि आमच्या देहाची जर लाही झालं तर काय बोल, प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या ताटामध्ये जाईल ना. आणि राग झाल्यावर आले बाळं गेलं बावटळीनं राग झाल्यावर, नाहीतर भरलं पोत्यात टाकलं नेऊन नदीत. आमच्या देहाचे राग व्हावं का लाही व्हावं? लाही व्हावं. मग लाही व्हावं याच्यासाठी आम्ही काय करावं? भगवंताशी नातं जोडावं, देवाशी नातं जोडावं, देवाची सेवा करावी, देवाच्या मंदिरात जावं आणि एके दिवशी देवाचंच व्हावं. तुकोबारी म्हणतात ज्याची गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे. तुकोबारीने जन्म अजन्म त्याच्या नामाची गर्जना केली. जे जे अवतार झाले ते केवळ भजनासाठीच झाले. मानवाचाच अवतार मिळाला, माणसाचा जन्म देवाचा अवतार आहे. तुकोबाऱ्यांना जन्म मिळावा, देवाला अवतार घ्यावा यामध्ये साम्य होतं. पण आम्हाला माणसाचा जन्म मिळाला, पण आम्हाला माणसाचा जन्म कळाला नाही. आम्हाला कळालं नाही याचं कारण आहे, आम्हाला वाटतं म्हातारपणात गर्जना करावी, म्हातारपणात भजन करावं, म्हातारपणात सेवा करावी, म्हातारपणात आरती करावी. आणि तरुणपणात पान खाय सैया हमारे. नाही आयुष्य कळालं त्याला, कळालं नाही कळालं त्याला, उद्या विचार करा. आयुष्य खूप मोलाचं भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे, पण त्या आयुष्याची रांगोळी आम्ही करतो. आणि आयुष्य मोलाचं आहे, पण आम्हाला आयुष्य कळत नाही. आयुष्य खातो काळ सावधान. अविकाची काजळी विवेक दीप उजळी, योगी दुर्लभा दिवाळी निरंतर. आणि योग्याला ज्या ज्या वेळी भजन करायला मिळतं त्यावेळेस आमची दिवाळी आहे. का आमची 5 दिवसाची दिवाळी नाही. दिवाळी दसरा तोची आम्हा सण सखे संत जन भेटत. तुकोबारायने सखय संताला का म्हणलं? तर संतांनी संसार दाखवला नाही, संतांनी देव दाखवला. पण ज्यावेळेस आम्हाला संतांनी देव दाखवला, कोणता दाखवला? 33 कोटी देव. संत म्हणतात का चला मांगिऱ्याची आरती करा, संत म्हणतात चला मसोबाच्या पुढे तपश्चर्या करायला बसा, संत म्हणतात नाही मर्याईच्या पुढे भजन करा, संत म्हणतात नाही आश्रयता तिथं रात्रभर जागर करा, म्हणतात नाही. मग काय सांगतात? हेंदरी शेंदरी दैवते नाही. आम्ही कोणत्या देवाची सेवा करावी? ज्यानं प्रत्येक जातीचा संत आपल्या अंगावर घेतला. ज्याने गर्जना केली त्याला दारात उभा केलं नाही, ज्याने गर्जना केली त्याला अंगणात उभा केलं नाही. अरे ज्याने गर्जना केली त्याला डोक्यावर घेतलं, त्याचं नाव देव पांडुरंग परमात्मा विराला. रंका बंका नामा चोखा या सगळ्या संतांना आपल्या अंगावर घेतलं भगवंताने. कुठली जागा रिकामी ठेवली नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपालांचा मेळा. का तर देवाला गोपाल आवडतात, देवाला भक्त आवडतात, देवाला संत आवडतात. म्हणून देवानं दारात सुद्धा बसवलं नाही, देवानं अंगावर घेतलं. अंगावर जसं आपण आपल्या नातवाला घेतो, नातीला घेतो, तसं भगवंतानं भक्ताला अंगावर घेतलं. त्या भक्ताने असं कोणतं काम केलं? केवळ त्याच्या नामाची गर्जना केली. नाम गावू नाम घ्यावू नाम विठोबाशी वाहू. जगातलं काही देवाला दिलं नाही. आज पर्वकाळ एकादशी, या एकादशीला देवाला तुम्ही आम्ही काय द्यावं? काही चालत नाही. नारळ चालत नाही, लागते एक तुळशीची मंजुळा आणि दुसरं त्याचं नाव जे भक्ताच्या मुखातून जातं. हातात त्याला आवडणारी प्रिय अशी तुळस आणि मुखामध्ये प्रिय असं त्याचं नाव. हे दोन घेऊन गेले की ते तरलाच. तरण्यासाठी परमात्मा आहे, मरण्यासाठी संसार आहे. बरं हा एकटाच एका संसार एकटा माणूस करू शकतोय. भूकंपामध्ये सगळे गेले, घरामध्ये एक एकच माणूस राहिला होता. भूकंप ज्यावेळेस झाला, एक एक कुटुंबामध्ये माणूस राहिला. मग ते एक एक माणूस राहिला, त्या माणसाने त्याची प्रगती केलीच की 5चे 50 उद्या येईल मांडवाला. बरोबर आहे का नाही? पण परमार्थामध्ये असं आहे का? आपण म्हणतो का नाही आमच्या बापाला जाऊ देऊन तिकडे ते पाठवलं, आम्ही यायची काय गरज आहे?
म्हणतो की नाही आपण, बापाला तिकडे पाठवलं, आम्ही यायची काय गरज आहे. बरं एक मुद्दा मांडतोय तुमच्या समोर. सध्या माणसाचं प्रेम मुद्दलवर आहे का व्याजावर आहे? मी तिकडेच विचारले, मला सगळी माणसं माहित आहेत. मला कुणाला काय विचारायचं ते सगळं माहित आहे. म्हणून तर म्हणून गुरुजीलाच म्हणलं की मी, गुरुजी मुद्दलवर का व्याजा? मुद्दलवर प्रेम आहे का व्याजावर प्रेम आहे? कशावर आहे? व्याजावर. बा पोरग मुद्दल आहे ना, तू व्याज आहे. सगळ्या माणसाचं व्याजावर प्रेम आहे. नातवावर प्रेम अति. त्या नाताला सांगितलं महाशिवरात्रीची जत्रा भरते, चल जत्रेला. जत्रेला चल म्हणल्यावर नाताना म्हणला माझे आजोबा मला जत्रेला घेऊन चालेल. हावसानं निघालं पोरग. मग आज ज्याला प्रश्न पडला, गाढव हो, घोडा हो, उंट हो का हत्ती हो, काय हो? म्हणला माझ्या पप्प्यासाठी घोडाच होतो. म्हणला घोड्यासारखा आजोबा तत्त तयार झाला. खांद्यावर नातवाला बसवलं आणि यात्रेत घेऊन गेला. मावशी यात्रेत घेऊन गेला. त्याला सांगितलं ज्याच्याकडे बोट करशील ते वस्तू तुझी, ज्याच्याकडे बोट करशील ते वस्तू तुझी. पप्प्यानं कशाकडेच बोट केलं नाही. शेवटचं लाटचं दुकान राहिलं, तिथं लोंबणारा साप होता. त्यानं म्हणला बाबा हा मला साप घेऊन देता का? म्हणला अरे ज्याला बोट दाखवायची ती वस्तू तुझी. म्हणला मी तुझा आजोबा, तो माझा नातू, घे म्हणला. ते साप घेतला. घरी आला. भर चौकामध्ये अशी 5-7 माणसं कट्ट्यावर गप्पा मारीत बसली होती निवांत. ते बाबा म्हणले जा तू घरी घेऊन, मी बसतो म्हणले जरा इथं माणसात. आलं ते घरी साप घेऊन. हे बसले माणसात. नीट आलं ते हॉलमध्ये गेलं. असं 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 खेळीवू लागलं. तिथून आई वडिलांच्या रूम मध्ये गेला. असं 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 खेळवीत. तिथून बाहेर बसरीला आला. असं असं खेळीवू लागलं. खेळीवता खेळीवता स्वयंपाकघर जवळ आलं. पण आई आणि चुलती भांडे घासायला अंगणामध्ये गेल्या. हे स्वयंपाकघरामध्ये गेलं. आई 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 म्हणे ते खेळवीत खेळवीत गेलं. आई नाही म्हणलं की आजीच्या रूम मध्ये गेलं. माझी आजी 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 म्हणून. आजी गाढ झोपली होती. म्हातारा दुपारी यात्रेत गेले म्हणजे आता एक बार बिंदास झोप घेते म्हणजे. आजी गाढ झोपली. ह्यानं आजीच्या अंगावर खिळीवलं 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 आणि आजीच्याच अंगावर असं ठेवलं, तिथं झोपलं. आजी गाढ झोपीत असं बसलं बरी ती फणा काढून. असं त्यानं झोपलं खेळत खेळत. लेकरू आहे ती. खेळण्यात दंग झालं, झोपलं. झोपल्यावर मग दोघी जावाचे भांडे झाले. दोघी जण मध्ये आल्यानंतर म्हणल्या माय लेकरू कुठे गेले की खेळत खेळत बघावं म्हणल्या. कुठे दिसेना. मग सासूबाईच्या खोलीकडे निघाल्या. बघितल्या तर सासूबाई कशी लेकरू झोपलेलं दिसलं. तर सासूबाईच्या उरावर साप दिसला. आग माय ग म्हणल्या म्हातारीच्या उरावर साप आहे. म्हणल्या आता काय करावं. पण लेकरू बाजूला झोपले. म्हणल्या म्हातारीचं काय झालं गेलं. पण माझ्या लेकराचं किती अवघड आहे. का करू माय म्हणल्या. मग ही दोघे बोललेल्या तर म्हातारी जरा जागी झाली. जरा म्हातारी जागी झाली की म्हातारीने असं तिरप्या नजरेनं दाराकडे बघितली. दाराकडे बघितली. डोळ्याने इशारा करल्याने वाचवा ग असं. आता बोलावं तर ही उठल उरावर. मग डोळ्याने इशारा करायला त्या सुना मला वाटलं पाहिजे की डोळ्याने इशारा करायला माया म्हातारी वाचवण्यासाठी. ते दोघी जण म्हणल्याने बघ हे जसं नांदाय आलते तसं कधीच मी सासूच असं तोंड बघायला. सध्या डोळीच वटारीत होती ग मला. आणि मला मी की सासूबाई म्हणली आणि आता किती बारीक चेहरा केल्या. मग का करावं. तिला वाचवा वाटत असेल का. पण वाचवाय जाऊन कोण मरावं माय जाऊ दे की त्यांचं का राहिले. आता गवड्या जाऊन पडल्या. दोघे जावं. म्हातारी आई कुलाली. आता मरावं कुणाला वाटतंय का. सगळ्यात जगावंच वाटतंय की. तेवढ्यामध्ये पोरग बाहेरून आलं. पोरानं म्हणलं काय झाले. हळू बोला लई म्हातारीच्या त्या अंगावर मोठा साप आहे म्हणल्या. लेकरू बाजूला झोपले. सरका तिकडे म्हणला माझी माया. आणि तुम्हाला काही कळते का म्हणली. माईचं काय झालं गेलं म्हणली. एवढं मोठं झालं म्हणली तुम्ही आता. पण तुम्हाला काही झाल्यावर माझ्या लेकराला घेऊन काप करून कापची बाटा काही म्हणली हा बाई म्हणल्या. पोरग बाहेरच. पण पोरग तरुण म्हणून की साप तसाच बसलेला छातीवर. तेवढ्यात असं करता करता गल्लीत कळालं. गल्लीतून बाहेरल्या गल्लीत कळालं. बाहेरल्या गल्लीतून चौकात कळालं. म्हातारं बोलत बसलं होतं. म्हाताऱ्याच्या कानावर बातमी गेली म्हातारीच्या छातीवर साप बसलाय. असा तो अकराचा चाळ धरला ना.
आणि असं पडलं म्हातार कशाला म्हातारीला वाचवायला पळत बिंदा कुठलाही साप म्हणून सुद्धा विचारलं नाही, डायरेक्ट खोलीत जाणं, शेपटाला धरणं, आणणं असं अंगणात फेकलं. सुना म्हणल्या माय म्हातारपणात एवढं प्रेम आहे तर तरुणपणात किती असेल आणि मग असं आणि बाहेरून डायरेक्ट आलो, मध्ये गेलो, शेपटाला धरलं आणि अंगणात फेकलो. तुम्हाला मरायची भीती वाटली नाही का म्हणली? छे म्हणलं तसं काय नाही. एवढं म्हातारीवर तुमचं प्रेम आहे का म्हणलं? सुना कसलं प्रेम म्हणलं? संसारात कुठं प्रेम राहते का म्हणलं? अगं ती साप नकली आहे म्हणलं, थोडंच असली आहे म्हणलं. असली असता तर तिथंच पिवळं झालं असतं म्हणलं. नकली होता म्हणून बाहेर फेकलो म्हणलं. तसं नकली भक्ताला देव अंगणात फेकतो आणि असली भक्ताला देव कडेवर घेतो. मग त्यांनी जात पाहिली नाही, त्यांनी धर्म पाहिलं नाही, त्यांनी लहान पाहिलं नाही, त्यांनी थोर पाहिलं नाही, त्याने केवळ भक्त पाहिलं. आणि म्हणून भक्ती, भजन, कीर्तन, प्रवचन हे एकट्याच नाही. तुम्ही आम्ही खेळी मेली तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा डोळी आनंदी. इथं सर्वांना अधिकार दिला गेला, राज्यभार चालत आहे. माळकऱ्यांनीच सप्ताह करावं म्हणलं तर होत नाही. माळकऱ्यांनी जर सप्ताह करावं म्हणलं तर होईल का? होत नाही. नट यावे, खट यावे, शुद्ध होऊनी जावे, भाव भक्ती दवंडी. दवंडी या शब्दाचा अर्थ आहे गर्जना. पूर्वी आपल्या गावात 3दा दवंडी दिली जात होती. एक बार डॉक्टर गावात आल्यावर पूर्वीच्या काळात, पुन्हा रेशन कुपनला आल्यावर आणि पुन्हा आमदार गावात आल्यावर. आता कधी आहे दवंडी? आता दवंडीच नाही, आता मेसेज आहे. तुकोबारांचा दवंडी याचा अर्थ गर्जना, दवंडी याचा अर्थ चर्चा, दवंडी याचा अर्थ संवाद आणि दवंडी याचा अर्थ ध्यास. ज्यावेळेस आम्ही एकाचीच गर्जना करतो त्याची चर्चा जगभर होते आणि आम्ही जर गर्जना करीत नसेल तर त्याची चर्चा होत नाही. आम्ही चर्चा कुणाची करावी, गर्जना कुणाची करावी, स्तुती कुणाची करावी आणि भजन कुणाचं करावं? अभंगाच्या पहिल्याच्या संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याची गर्जना करतो तो देव सामान्य नाही. सर्व शक्ती, सर्व ताकद, सगळं काही त्याच्या हातामध्ये. ज्यावेळेस रामप्रभू आणि रावण या दोघांचं युद्ध झालं होतं, रामाच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये रामासोबत होती वानर सेना, बरोबर आहे, आणि रावणासोबत होती मानव सेना. आजही बघा, सज्जनाच्या संगतीमध्ये लोक कमी असतात पण दुर्जनाच्या संगतीमध्ये लोक जास्त असतात. सज्जन सगळ्या कोणालाच आवडत नाही आणि दुर्जन प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहत नाही. वाईटाकडे माणूस लवकर जातो पण चांगल्याकडे माणसाला लवकर येता येत नाही. का तर ऐका, भजन हे चांगली गोष्ट आहे म्हणून आपलं पाप भजनाला येऊ देत नाही. आणि एखादा स्टेज कार्यक्रम ठेवला की आपलं पाप आपल्याला बसू देत नाही, हे लक्षात ठेवा. इथं येण्यासाठी पुण्याची गरज आहे आणि तिथं जाण्यासाठी पापाची गरज आहे. पुण्य असेल तर माणूस मंदिरात येतो, पाप असेल तर माणूस मंदिरात येत नाही, अर्ध्या रस्त्यातून माघारी जातो.
रामाच्या सोबत वानर होते, पण त्या रामाचा विश्वास वानरावर होता, पण माणसावर नव्हता. का तर माणूस बैमान होतोय. माणूस सकाळी एकाचं खातो, दुपारी एकाचं पितो, संध्याकाळी एकाकडे जातो, चौथ्याला मतदान करतो, पाचव्याचे पैसे घेतो. ह्याचं नाव माणूस. असं पशुला कधी घडलं का? पशुकडे आहे का कुठलं आधार कार्ड, कुठलं पॅन कार्ड, एटीएम कार्ड, धनादेश कार्ड? कोणतं कार्ड आहे पशुकडे? कोणतंच कार्ड नाही. आणि त्याच्याकडे त्याच्या जीवनाचं सुद्धा कार्ड नाही, पण ते जगात सगळ्यात लॉर्ड आहे, त्याचं नाव पशु आहे. विराला ज्यावेळेस वानरावर विश्वास होता आणि रावणाचा माणसावर विश्वास होता आणि युद्धाला सुरुवात झाली. गर्जना केली. युद्धाला सुरुवात होत असताना कोणती गर्जना केली? श्रीराम जय राम जय जय राम. कुणी गर्जना केली? ही वानराने गर्जना केली. आणि रावणाची माणसं म्हणू लागली, रावण की जय हो, रावण की जय हो. रावणाची लोक गर्जना करू लागली आणि वानर रामाची गर्जना करू लागली. गर्जता. युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर सगळी रावणाची माणसं निघून गेली आणि रामाचं वानर रावणाच्या हाताला लागलं. एक वानर हाताला लागल्यानंतर ते वानर जवळ घेतलं आणि त्या वानराला असं लोंबिवलं. लोंबिवल्यावरती वानरच आहे बघा. माणसं वानरासारखी असलं तर ऐकत नाही, मग ती तर जातीवंत वानर. ते कसं त्यांना भोक म्हणून असं भुंकार टाकली. भुंकार टाकल्यावर एवढा सुगंध सुंदर आला, एवढा सुगंध आला की रावण म्हणला, अरे वा, इकडं तिकडं तिकडे इकडं तुझ्या संगतीमध्ये कोण आले का? कोणतं फुलाचा वृक्ष तुझ्या संगतीमध्ये आला का? त्यावेळेस त्यानं नाही म्हणला, मी एकटा आलोय. मला अरे एवढा सुंदर सुगंध कुठून आला? मला हे माझ्या मुखातून आला म्हणला. हे माझ्या मुखातून आला. पण जाऊ दे म्हणला, हे सुगंध तुला कोण दिले? म्हणला, ज्यानं मला जन्म दिला त्याने मला हा सुगंध दिला. बर, मग आता तुला पुढे इथून जगायचंय का तुला मरायचंय? रावणानं त्याला विचारलं. आता तुम्ही आम्ही जर म्हणलं असतो तर आम्हाला जगायचंय का? माईच्या सोडा म्हणलं असतं. कुणाचा विजय घोष करायला लावा. तुम्ही म्हणतो निळा झेंडा आमचा, कोण म्हणतंय पांढरा झेंडा आमचा, कोण म्हणतंय हिरवा झेंडा आमचा, कोण म्हणतंय भगवा झेंडा आमचा. अरे राजा, सकाळी निघणारा सूर्योदय हा सगळ्याला प्रकाश देतो, तो भगवाचा आहे. ऐका, सकाळचा सूर्योदय बघा एकदम भगवा आहे आणि संध्याकाळचा चंद्र बघा एकदम पांढरा आहे. मग ते म्हणतात का हे माझा कलर आहे, ते माझा कलर आहे. उस डोंगा परी रस नवी डोंगा, काय भरलासी. अरे जन्माला आल्यानंतर एकच झेंडा आहे, ते सूर्यानं जवळ स्वीकारला. आणि जाताना आमचा दुसरा एकच झेंडा आहे अंगावर. कोणता? अण्णा किती लवकर म्हणल्या, पांढरा. पांढरा. मग तिसरा झेंडा आला कुठून? नाही, मोर्चे लावा भीमा तिरी वेढारे पंढरी. एकच मोर्चा. कोणता? आमचा सकाळी निघणारा सूर्योदय भगवा, हा झेंडा. त्या वानराला म्हणला, जगण्यासाठी काय करावं लागेल आणि मरण्यासाठी काय करावं लागेल मला सांगा. मला काय नाही म्हणला, जगायचं असेल तर माझी गर्जना, गरजता पवाडी, आणि मरायचं असेल तर त्याची गर्जना. मग तुला काय करायचंय म्हणला? त्यानं म्हणला, तुझं नाव घेऊन तर जगून काय उपयोग आहे म्हणला. हा, तुझं नाव घेऊन जगून तर काय उपयोग आहे? मेलेलं बरं म्हणला. नको म्हणला तुझं नाव, मी मेरी राम की जय हो म्हणतो आणि गर्जना करतो. मला रामाच्या नामाची गर्जना त्या वानरानं केली आणि त्या वानराचं नाव रामायणामध्ये आलं गंध मादन, ज्याचे गरजता पोवाडे. अरे वानरानं गर्जना केली तर ग्रंथात त्याचं नाव आलं. बरोबर आहे. आम्ही गर्जना केल्यावर कमीत कमी यमाच्या डायरीत तर येईल. आम्ही गर्जना केल्यावर अरे यमाच्या डायरीत आमचं नाव येत नाही. ऐका, जे येम काळाला घेऊन सोबत येतो त्या काळावर आमची सत्ता चालते. एवढं नामाची ताकद बडे महत्वाची आहे. काळे गुलाम सलाम करी
आणि ज्यानं देवाच्या नामाची गर्जना केली, काळे गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. काळे गुलाम, काळे गुलाम, काळ तुकोबारांना गुलाम झाला, तुकोबारांचा गुलाम. तुकोबारांनी काय दिलं होतं काळाला? काय काळापाशी काय वशिला चलतो का? एमापाशी वशिला चलतो का तुमचा आमचा? नाही. मरणाला वशिला चलतो का? नाही. काळ ताब्यात होता कुणाच्या? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अरे ज्याच्या घरी भगवंतानं जावं, त्याच्या कन्या खावं, त्याला काय आवडावं? त्याची गर्जना. आणि आज ही माणसाला माणसाची स्तुती आवडते. बरोबर आहे का? ज्ञानोबारायला सुद्धा स्तुतीच आवडली. आता विश्वात म्हणजे देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाणे. स्तुती भक्तांनी केलेली, ध्रुव बाळांनी केलेली स्तुती. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापक जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळू आधी केशवा. अरे जगात तुझ्यापेक्षा कृपाळू, मायाळू, दयाळू कोणच नाही देवा. मग तुला सुद्धा जर स्तुती आवडत असेल, तुला तुझ्या नामाची गर्जना आवडत असेल, तुला तुझा भक्त जर आवडत असेल, मग जगातलं तुला दुसरं द्यायची काय गरज आहे? काही द्यायची गरज नाही. प्रस्तुती आणि गर्जना कुणी केली? वारकऱ्यानं केली. दुसऱ्याने कुणी केली का? नाही. संत जनाबाई कोण होती? वारकरी होती का? संत जनाबाई अनेक अवतार घेतलेली संत जनाबाई होती. एका जन्मामध्ये तिने भजन केलेलं होतं, अनेक जन्मामध्ये तिने भजन केलं. पद्मिनी, बरोबर आहे? पद्मिनी म्हणून तिने भजन केलं, मंथरा म्हणून भजन केलं, गोपजा म्हणून भजन केलं, जनाबाई म्हणून भजन केलं. ती भजन देवाला आवडलं. देव तिच्या घरी दळू लागायला, तर त्याचीच गर्जना केली. दळीता कांडिता तुझं गाई रे अनंता. गर्जना करू लागली. देव घरी आला दळू लागायला. एक पोत तिथं, 2 पोते जनाबाईच्या पुढे गेले. जनाबाईने म्हणली, पाटील आज 2 पोते पाठवलेत आमच्या घरी. एकटी जणी 2 पोते दळण दळेल का हो? दळणार नाही. पण जणी आज मला तुझी परीक्षा घ्यायची का? तू किती दळण दळतेस? जनाबाई 10ला दळायला बसायची आणि 12ला उठायची. जनाबाईनं आज म्हणली 10ला बसावं लागेल आणि 2ला उठावं लागेल. पण जनाबाई घाबरली नाही. पोतं उचलून मध्ये नेली आणि सुंदर भगवंताचं गुणगान गात दळू लागली. ज्यावेळेस दळण दळू लागली त्यावेळेस विठेवर उभा टाकलेला माझा परमात्मा त्याला भक्तांची कीव आली. जनाबाईला घाम आलेला पाहिलं, जनाबाईला दम लागलेला पाहिलं. जनाबाई आलता हाक मारित होती, ती देवाला ऐकू गेली. विठेवरील पांडुरंग परमात्मा पळत आला आणि जनाबाईच्या पुढी बसून खुंट्याला हात लावून देव दळू लागला. पण नुसता दळूच लागला नाही, जनाबाई पुढं देव पाठीमाग म्हणू लागला. देव स्वतःची स्तुती स्वतःच करू लागला, स्वतःच भजन स्वतःच करू लागला. एवढा देवाला भजन प्रिय आहे. म्हणून एकादशी दिवशीच भजन का करावं? तर देवाला तुम्ही उपास धरलेला आवडत नाही. एवढा साबुदाणा, एवढं भगरी, एवढी आमटी, एवढे पापड कसं आवडत? काय खावं कळना फराळीला आप्पा, बरोबर आहे का? मी एवढं खाऊन कसली एकादश? व्रत एकादशीने करी न उपवासी. तेवढं खाल्ल्यावर सामसूम तामतुम तामधुम पोटभर जेवल्यावर, बरोबर आहे का? देव पाठीमाग म्हणू लागला. पहाट झाली. जनाबाईचं दळण संपलन, बाहेर दळण आणून तिने ठेवलं. ठेवल्या ठेवल्या पाटील चटकण्या
पुढे आला. जनी, मला वाटत होतं ग तू एकटं दळण दळतीस. दररोज त्याची गर्जना तुझ्या मुखातून ऐकित होतं, तुझं जातं वाजत होतं. पण खरं सांगू, आज एक आवाज बाईचा, दुसरा आवाज गड्याचा येत होता. जनी, तुला कोण दळू लागतं का दररोज दळण? सांग त्या माणसाचं नाव. याला चांडाळ चौकडी म्हणतात. सरक बाजूला. जनीला ढकललं आत झोपडीमध्ये. जनाबाईच्या गेला आणि म्हणू लागला, जनी, कुठे लपवलंस त्याला? आता मी त्याचा आवाज ऐकलाय. काढ बाहेर त्याला. कोण आहे तो? कुठला आहे तो? कुठून आलाय तो? आणि कसा आहे तो? तिने म्हणली, पाटील, या घरात लपला असता कोण, कसा, कुठून, काय, तर तुम्हाला दिसला असता. पण थोडंच त्या घरात लपलाय म्हणजे संसार विसरले, संसाराचं मूळ विसरले, संसाराला उपसूनच टाकले, त्याचं नाव विसरणं. आम्ही मंदिरात आलो तरी सुद्धा आमचा जीव पप्प्यात राहतो. आम्ही कीर्तनाला आलो तरी पप्प्याचा बाप जेवला का नाही त्याच्यात राहतो. बरोबर आहे का? मग आम्ही हे जरी विसरत नसेल तर हे देह इथून का उपयोग आहे? तिनं त्या पाटलाला म्हणू लागली, काही दिलं नाही, हे सगळे विसरले. याच्यातली सासू विसरली, याच्यातला सासरा विसरला, ननंद विसरली, जाऊ विसरली, सगळे विसरले आणि त्याच्याशी एकरूप झाले. ज्यावेळी त्याच्याशी नातं जोडले, असं कळालं, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. जगात सगळं असत्य आहे, पण तू एक मात्र सत्य आहे. म्हणून मला दुःख झालं, माझ्या जवळ येतो, मला शेण कालवू लागतो, गौऱ्या लावू लागतो, सगळी माझे न सांगता करी सर्व काम. मग मी काय करते? त्याची गर्जना करते. आणि ज्यावेळी त्याची गर्जना केलं की ती गर्जना त्याला आवडते, आणि त्याला ती गर्जना आवडली की सगळे देवता काय करतात? एक होतात. आणि माझे दोन हात आणि एक मुख त्या देवाकडे जातं. मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. ही सगळी देवता मला साक्ष द्यायला विराजमान आहे. मग तुम्हाला पुरावा मी काय देऊ पाटील? वचला पोत निघा माघारी म्हणली. पाटलानं पोत एक पाटीवर घेतलं आणि एक हातात धरलं, दुसऱ्याला धरायला लावलं. चला म्हणलं, देवाच्या पुढे गेलं. देवा, तुझ्यासाठी याचा नैवेद्य करून आणलो रे. 3 भाकरी थापटल्या पाटलानं, एक गाईला, एक देवाला आणि एक श्वानाला. तोच श्वान देवानं रूप धारण केला आणि दुसरा भक्त नामदेव महाराज गर्जना करीत दारात बसला. त्या नामदेवाला देव ओळखू यावा याच्यासाठी नामदेवाच्या समोरून देव श्वानाचं रूप घेऊन तोंडात कोरडी भाकरी घेऊन पडू लागला. कोणी केली होती भाकरी? दळण दळलं जनाबाईनं, पीठ उचललं पाटलानं. भाकरी कोणी केली? झोपलेली मामा तिनं. कोणी केली भाकरी? पुजाऱ्यानं. आणि देवानं श्वानाचं रूप घेतला. नामदेव महाराजाला देव कळव म्हणून श्वान म्हणून त्याच्या पुरून पडू लागला. पळता पळता नामदेव महाराज म्हणू लागला, देवा, कुरडी का खातो? दुधाची वाटी घेऊन येतो, लाडू कुस्करून खा म्हणला. हा परमार्थ आहे. ज्याची गर्जना, ज्याची चिंतन, ज्याचं चिंतन, ज्याची स्तुती, ज्याचं भजन, त्याचं नाव एकच देव आहे, पांडुरंग परमात्मा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, हे त्याची गर्जन आहे. पण ते गर्जना जर आमच्या मुखातून जात असेल तर आम्हाला भीती कशाची हो? कशाची नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
मागेही असतो आणि पुढेही असतो. खोटं वाटलं तर त्याला ग्रंथाचा आधार घ्या. पुसा 6 चव 18 जण, 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण. कधी आपण 18 पुराण वाचले का? कधीतरी कुणाच्या तरी होईल का 18 पुराण वाचलं? होत नाही. तरी म्हणते जमलंच नाही कीर्तन, त्याला जमलं नाही. आणि दुसरं जर असलं तर म्हणते गारच केलो आपण, त्याला गार केलो, एकाच वाक्यात गार केलो. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडाराचा पंढरीचा. अरे वेद संताला कळाले नाही, ग्रंथ संताला कळाले नाही, 6 शास्त्र संताला कळाले नाही, संताला केवळ देव कळालाय. कुणीही संतांनी म्हणावं मला 17 पुराण पाठायचं आणि 18 भागवत पाठायचं, अजिबात नाही. गावाच्या कडनं बायपासचा रस्ता राहतोय का? लई गर्दी होती म्हणून लातूरात, औषध मध्ये गर्दी होती म्हणून बायपासचा रस्ता, लातूरात लई गर्दी होती म्हणून बायपासचा रस्ता. बायपासचे रस्ते कशासाठी? आत गर्दी होऊ नये म्हणून. आमच्यासाठी जे आम्ही वाचतोय ते आमचा बायपासचा रस्ता आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. कधी ग्रंथ आमच्या नाही एवढी वाचणं भाऊ होत नाही. पण आम्हाला 6 शास्त्र कळत नाही, 4 वेद कळत नाही, 18 पुराण कळत नाही, पण आम्हाला एक कळतो, तो हा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राणा आम्हाला कळतो. मग तो पंढरीचा राणा एकाच्या घरी आहे का? नाही. मग अनेकाच्या घरी त्यांना आपण अवतार धारण केला, अनेकाच्या घरी अवताराला गेले. मग त्या अवताराला गेल्यानंतर त्यांनी देव स्वीकारला का देवाचं नाव स्वीकारलं? देव स्वीकारला महाराज, देव स्वीकारला. साधू संतांनी देव स्वीकारला पाहिजे. जेव्हा आम्हाला देव कळाला, समजायचा हा आमचा देव आहे, तो हा म्हणतात. म्हणून पहिल्या सुरुवातीला आपण म्हणतो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा या शब्दाचा अर्थ आहे आळवा, आळवा या शब्दाचा अर्थ आहे साठवा, साठवा या शब्दाचा अर्थ आहे ठेवा. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठव. आम्ही तोच दिसतोय, आम्हाला जिकडं पाहू तिकडं तोय. प्रति कुणाला लागतो का? लागतो का? नाही लागत. 5 वर्षाची जनाबाई मायबाप घेऊन पंढरपुराकडे निघाली. जनाबाईला 5 वर्षाची. वारीचा नेम होता पित्याचा. तिने जन्माला येण्याच्या अगोदर पासून वारी करत होते. आणि वारी करत असताना पंढरपुरामध्ये वारीला आपल्या मुलीला घेऊन जावं, काही मागितलं नव्हतं देवाला, पण सहज इच्छा झाली बायकोची. देवा निपुत्रिक जीवन जगतोय आणि 2 जण तुझी वारी करतो रे, तू आमचं लेकरू आहेस, पण देवा तुला दया आली तर तुझ्यासारखं लेकरू आमच्या कुळात दे. मग असे हात जोडलेस. हात जोडल्यावर पुढचं वर्ष गेलं आणि संत जनाबाईचा जन्म झाला. माता पित्याला आनंद झाला. आनंद झाल्यावर त्या माता पित्याने तिला घेतलं आणि पहिलं दर्शन ना माझ्या पांडुरंगाचं झालं पाहिजे. त्या पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन आले. ज्यावेळेस माता पित्याने दर्शन घेऊन बाजूला निघाले, जनाबाई चरणाच्या जवळ गेली, चरणावर नतमस्तक झाले आणि जना देवाचे चरणच सोडत नव्हते, एवढे घट्ट पकडले, का तर ते देवाचा अंश होते. चरण घट्ट पकडली, माय काढू लागली, बाप हाताला धरून ओढू लागला. बाबा तुम्हाला विनंती करते, माझा जन्म याच्यासाठी झालाय हो, मी याच्यासाठी जन्माला आलीये, मग मला याच्या जवळ राहू द्या, याच्या जवळ राहू द्या. नाही बेटा, याच्या जवळ राहून चालत नाही, तू लहान आहेस, तुझा सांभाळ कोण करणार आहे? अहो बाबा, ज्यानं जन्माला पाठवलं तो माझा सांभाळ करील ना. जनाबाईला एवढं वेळ लागलं, एवढं वेळ लागलं, ती सावळी मूर्ती जनाबाईच्या अंतकरणामध्ये पहिल्याच वर्षी ठसली. मावशी पहिल्याच वर्षी. आणि ज्यावेळेस अंतरी मूर्ती ठसली, जनाबाई गावाकडे आली. झोपेमध्ये दचकून पांडुरंगाचं नाव घ्यायला सुरुवात केली. झोपेत दचकून माईनं धरलं, बापानं धरलं, नाना प्रकारचे जाणते जुनते आणून दाखवले, पण तिच्या मुखात जागृती स्वप्नी पांडुरंग एकच नाव. त्यावेळेस एका जाणत्याने सांगितलं, मावशी हे जण सामान्य नाही, पंढरीचे भूतलई मोठे.
जनाबाईला पंढरपूरचं भूत लागलं बघ. नाही शास्त्र लागत, त्याला नाही वेद लागत, नाही याला ग्रंथ लागत, संताला काही लागत नाही. पंढरीच्या पांडुरंगा नाही काही लागत, माळ बुक्क्याची आगत. बस माळ बुक्का झालं, पांढरेश्वर बगळेवणी वस्त्र झाली की वारकरी वारकरीच. मला सांगा, तिला भूत लागलं, सोडून मायबापानं पंढरपुरामध्ये आले, नामदेवाचा सहवास घडला. जणीला कुणाचा संघ घडला? नामदेव महाराजांचा. स्त्री पुरुष भेद होता का त्या काळात? आता अरे बघण्याची दृष्टी बदलली आमची, म्हणून आम्हाला सृष्टी बदल दिसते. सृष्टी कधी बदलत नाही, माणसाची दृष्टी बदलते. म्हणून माणसाची दृष्टी जर कायम राहिली तर या सृष्टीतला भगवान परमात्मा तुम्हाला सरळ आणि शीतल दिसतो. आणि ज्या दिवशी सरळ आणि शीतल तुम्हाला दिसला, मग त्या दिवशी म्हणायचं हे पंढरपूरचं भूत आम्हाला लागलेला चावले म्हण. लागलीसे गोडी जिने संकष्ट प्रसंग किती जरी वाईट आले तर आम्हाला संकष्टातून सोडवणारा आणि वाईट मार्गातून चांगल्या मार्गाला लावणारा आमच्या पाठीमाग कोण असेल तर तो हा पंढरीचा राणा आणि पुसासाचं 18 जण. आता कुणाला विचारावं? कुणाला विचार? 6 च 18 जण शास्त्र सोडले, पण संत तरी कुण्या संताला विचारावं? जगतामध्ये 5 संत विराजमान झाली. संत नामदेव महाराज, संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, संत निडोबाराय आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज. हे 5 संत. बरं, 5 संतांची भक्ती सारखी होती का? नव्हती. नामदेव महाराजांकडे होतं नाम, ज्ञानोबारायाकडे होतं ज्ञान. म्हणून उजवा हात आमचा नाम आहे, डावा हात आमचं ज्ञान आहे. हे आमचे 2 संत आहेत. मावशी, तिथले संत काही आपल्या कामाचे नाही तर हे 2 संत आहेत. एक नाम आहे, एक ज्ञान आहे. आणि ज्यावेळेस टाळी वाजती तो जयघोष त्याच्यापर्यंत पोहोचवते. तुकोबारायांचं वैराग्य आमचा उजवा पाय आहे आणि शांती आमचा डावा पाय आहे. हृदय आमचं निष्ठा आहे. पण आता सध्या निष्ठा राहिली नाही, निष्ठा निष्ठी झाली. निष्ठा संपून गेली. आता निष्ठा निष्ठी चालू आहे. मग निष्ठा निष्ठी ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे. आणि ज्याने निवडून आले त्याला म्हणतात तुमचाच होतो, तुम्हालाच टाकलं. काय राव, आम्ही काय जात होईल तुम्हाला सोडून? माई शपथ नाही हो. असं कसं बोलला? मग त्याला त्या बुथवर जाऊन बघतं इथल्या लोकांचे किती मत पडले. ती का वेळ राहते का? सोपं नाही. म्हणतात ते निवडून येणारे लोक म्हणतात तुम्हालाच टाक. त्याने म्हणतात तिकडल्या बुथवर चौकशी करा बरं किती मत पडली. आणि त्याला लगेच कळते कुण्या भागातली किती मत पडली. किती मग पुन्हा त्यानं म्हणते काम आहे बघा साहेब, जरा तेवढं केलं तर बरं होईल. पैसे मोजला म्हणते त्यानं. का केला म्हणते? पैसे मोजला म्हणते. मग ती जिथं पैशाचा व्यवहार आला तिथं व्यापार झाला. बरोबर आहे? पण तुकोबाराय म्हणतात नामाचा बाजार. देवाचा कशाचा बाजार आहे? नामाचा बाजार. नामा परदे साधन नाही. नाम गाऊ, नाम श्रेष्ठ आहे. मग नामच आम्ही देवाला वाहिलं तर देव आमचा या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
एका जन्मामध्ये चिंतन केलं आणि बाकी जन्मामध्ये भजनच केलं. एका जन्मामध्ये चिंतन केलं, एका जन्मामध्ये. नाहीतर बाकी जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये भजन केलं. का तर देवाला भजन आवडतं हे तुकोबाराला कळत होतं. चिंतिता जयाशी. आता माणसाला संसारात चिंतन करावं वाटतं का चिंता करावं वाटते? काय करावं? खरं बोलावं का माईच्या काय करावं? आणि वारकरी का नाही एकटं जरी घरी बसले तर त्यांच्या मुखातलं नाम बंद होतच नाही. पूर्वीचे माणसं 24 तास गाणे म्हणत होते, 24 तास गाणे. पण आता गाणे तर म्हणायसारखे आहेत का? आताची गाणी गड सोडून सोन्याचा कसला उल्हास येते दुपारी तर लय गरजलं हे गाणं. माझा मल्हारी वाण्याचा पिंजरा पिक्चर मध्ये आणि पिठी वाजलेल्या मास्तरची. बरोबर आहे का? ही काकाला माहित असेल. काका पिंजरा पिक्चर मध्ये पिठी कशी आहे? अशी पियानो वाजलेली बघितला का नाही पिंजरा? घरच्या पिंजऱ्यातून महिना जाऊ दे ना ते कधी बघावं पिंजरा. पिंजरा बघून इकडे आलात का? तरी वाटलं मॉडेल तसं पिठी वाजल्या वाजल्या. खरंच ही कला प्रत्येकाला अवगत झालेली असते. कला ही प्रत्येकाला अवगत झालेली देण आहे, देणगी महाराज. भरपूर गुणवान अशी गुणीजन मंडळी आमच्या भागामध्ये. आणि खरंच मला या गावाचं नवल वाटतंय बरं टाक्याचं. आता आमचा दररोजचा प्रवास तीच आहे. माझ्या सगळ्या तारखा 10 दिवस झाले नांदेड भागातच आहेत. मी इथून कथा करून तिकडेच आहे कीर्तनाला. आता आजपासून आहे तर बघा आपल्या भागात. पण मला असं वाटतं की खरंच आमच्यातली माणसं कुठल्याच भागात एवढी कलाकार नसते. आणि टाक्याचा तोच आनंद वाटतो. हे बाहेरले आनंद नाही तर आपल्याला सोडत नाही तर विठाला. गुणवान गुणीजन मंडळी आपल्या परिसरामध्ये आहे पण आपल्याला दिसत नाही ते. आणि ज्यावेळेस आपण असा नामयज्ञ करतो त्यावेळेस दिसतात. टाळा तर किती सुंदर येतात बघा. ही गोंडे लावून येतात, गोंडे लावून. मी असले दोरे ते पोळ्याला बघितले बैलाच्या गळ्यात. बरोबर आहे का? आता बैलच राहिले नाही. काढा बाबा लवकर. सोपं नाही. तिथं उपयोग नाही पण इथं तर करून घ्यावं म्हणलं तर त्याचं नाव गोंडा आहे. चिंतन ही चिंता हे संसारामध्ये, चिंतन हे परमार्थामध्ये. आम्हाला चिंता करायची गरज नाही, चिंतन करायचं. चिंता केलं तर देह जळतो आणि चिंतन केलं तर काय जळते. मला कुणी म्हणेल काही नाही एवढे दिवस झाले जागे म्हणून. ही आता तिसरी कथा आहे लागोपाठ. बेंबळी, धारूर, किल्ले धारूर आणि आता टाका आरपावे. पण आम्ही संसारामध्ये चिंतन घडत नाही, चिंता घडते. म्हणून तुकोबारांनी म्हणलं एक अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी. चिंतन जर केलं तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. त्या चिंतेला वारली हा शब्द लिहिला, पळाली लिहिला नाही, गेली लिहिला नाही. त्यांना माहित होतं अवघी चिंता पळाली येण्याची शक्यता आहे. सप्ताह झाले अवघी चिंता गेली माघारी येईल. अवघी चिंता थांबली जागी होईल. तिला काय केलं तुकाराम महाराजांनी? मारूनच टाकलं. मारलं चिंतेला. चिंतेला मारलं, चिंतनाला सुरुवात केलं. आणि ज्यावेळेस चिंतनाला सुरुवात केली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. त्याचं नाव भाव आहे. गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. त्या गौरीचं नाव प्रेम आहे. हाड विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. त्या संतांचं नाव दास आहे. आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. का म्हणत नाही याला कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. विठाला आम्ही खाऊन येते, खातो, पिऊन येते, पितो, जाऊन येते, जातो. बरोबर आहे का? आमचा भक्ती मार्ग चुकतो आणि
आमचे चिंतन संपतन चिंतेला सुरुवात होती, मग आम्हाला देवापर्यंत जाता येत नाही. तुकोबारे म्हणतात मी गेलो मी. म्हणून चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दाशी. भक्तीला घरात बांधलं, मुक्तीला दारात उभा केलं. ही ताकद संतांची. म्हणून भक्ती संतांच्या घरात आहे, मुक्ती संतांच्या दारात आहे, आणि नाम देवाचं माणसाच्या मुखात आहे. साधू संतांच्या नाम मुखात आहे, ओठावर आहे. आणि ज्या दिवशी मुखातलं नाम देवाला आवडलं गेलं की 100% देव म्हणते तू माझा आणि मी तुझा. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला जन्म मरण चुकतं. आज आम्ही शरण तुला आलोय, पण एक काम कर देवा, तुझ्या खुशीतच घे, तुझ्या जवळ घे आणि तू आमच्यावर हात फिरव. लावून या हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी. अरे आज माझे झालात तुम्ही तर तुम्ही चिंता करायची गरज नाही. रात्रंदिवस माझं चिंतन करा. आणि ज्या दिवशी माझं चिंतन तुम्हाला घडल, म्हणून राम अवतारात संतांनी चिंतन केलं आणि कृष्ण अवतारात गोपीनं चिंतन केलं. राम अवतारात माणसाने रामावर प्रेम केलं, कृष्ण अवतारात स्त्रियांनी कृष्णावर प्रेम केलं. पण ऐका, देव एकच आहे. भक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा. सामान्य नाही महाराज. दिसायला सावळा आहे, दिसायला हातभर आहे, पण जिंकू जाणे कळी काळा. काळा व काळाला जिंकतोय त्याचं नाव संत, आणि काळाला जिंकण्याची ताकद निर्माण करून देतोय त्याचं नाव देव आहे. ज्यांची गरज तापवाडे कडी काळ पाया पडे. काळ पाया पडतो
म्हणतो पण गर्जना केल्यावर पोवाडे हा शब्द कोणाला लागला? शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी रचना केली त्या शब्दाला लागला. ज्यांच्यावर रचना झाली त्या शब्दाला लागला. पोवाडे दुसऱ्याला म्हणत नाही. नाहीतर मग दारात बसल्यावर म्हणतो का लावलीस की माहिती त्याचे पोवाडे काय येते की त्याला असंही म्हणतो की नाही? बरोबर आहे का? पण पोवाडे या शब्दाचा अर्थ सुशोभित आहे. आज आमच्या कविकारांनी सुंदर सुंदर पोवाडे गायले. कुणावर गायले? शिवछत्रपती शिवाजी महाराजांवर गायले. म्हणून पोवाडे शब्द हा तिथंच शोभला. ज्यांची गरज होता पोवाडे कडे काळ पाया पडे. तुकोबार म्हणतात याची गर्जना केली की काळ पाया पडते. तू सीता जयाशी एकच चिंता कर, चिंतन कर. कोणतं? ध्यानी मनी जागृती स्वप्नी एकच देव. याच्यावरलं त्याच्यावर, त्याच्यावरलं त्याच्यावर, त्याच्यावरलं त्याच्यावर, त्याच्यावरलं त्याच्यावर नाही. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार येळकोट जय कुठलाच सापडत नाही. कुठलाच सापडत नाही. एक सापडावा आम्हाला त्याच्यासाठी. विठोबार मुखामध्ये नाम हातामध्ये टाळी म्हणून पायानं तीर्थयात्रा ज्यावेळेस माणूस करतो वैकुंठाशी जावे तुका म्हणे असे जावे
तिथं जायचंय. कुठून आलोय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कोणतं कारण घेऊन आलो? भजन, कीर्तन, प्रवचन आणि सेवा या 4 गोष्टी आम्ही जन्माला माणूस म्हणून येताना घेऊन आलो. पण आम्ही खरं करतो का? नाही. भजन केलं तर वैकुंठाला, माणुसकी जोपासली तर स्वर्गाला, आणि पाप केलं तर नरकाला. 3 जागा फिक्स आहेत. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई माझ्या माहेरला. कोणतं माहेर आहे? तुमचं आमचं माहेर वैकुंठ माहेर आहे. आणि आपला भगवान परमात्मा कुठे असतो? त्या वैकुंठामध्ये राहतो. मग आम्हाला कुठे जायचंय? वैकुंठाला. मग त्या वैकुंठाला जाण्यासाठी काय करायचंय? भजन. बरोबर आहे. आणि ते जर भजन केलं तर त्या भजनाला काय म्हणलं? पोवाडा. 4 धरावर. हाती तलवार घेऊन रणी भिडल जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडल जाऊन, त्यांनी मोगलशाही केली नष्ट, त्याने मोगलशाही केली नष्ट. माझ्या राजानं घेतले कंगन हात,
सोडलं. असं रक्त सळसळ झालं पाहिजे आमच्या अंगात, बरोबर आहे. मग आम्ही कशाचाच विचार करत नाही हो, एकच आमचा विचार, कोण? आम्ही आणि आमचा देव. ज्या राजानं मंदिरामध्ये देव ठेवला, म्हणून आज सध्या माणसाने एकच काम करायचंय, धर्म. आमचा धर्म नाही बुडाला पाहिजे, आमचा भगवा खाली नाही आला पाहिजे, आमचा राजा असा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला पाहिजे, तर सामान्य माणूस सुद्धा राजा झाला पाहिजे. वैकुंठाशी जावे तुका म्हणी ज्याच्या नावे. पण आम्ही देवाचे नाव घेतले की वैकुंठाला जातो. मग वैकुंठामध्ये कोण आहे? देव आहे. आलोय तिथं जाण्यासाठी केवळ भजनाची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येईल जार हरी. सगळे इथं राहणार आहे, बाकी सोबत आपले आता सुंदर माऊलीचं भजन करायचं. करा बरं यार.